सुरुवात करा सर. हा बोल. हा, आजची तारीख आणि तुमचं नाव सांगा सर. आजची तारीख 17/3/2011. नाव सर आपलं? सुरेश काळूबुडे. आणि गावाचं नाव? सुपे. गावाची लोकसंख्या सर? 983. गावामध्ये अंगणवाडी आहेत का? 2 आहेत, एक वाडीत एक गावात. आणि सर किती साधारणतः मुलं त्या अंगणवाडीचा लाभ घेतात? अंगणवाडीचे आता इथं ह्या अंगणवाडी मध्ये वाडीत सातकवाडी मध्ये 30-35 आणि गावात 20. प्राथमिक शाळा किती आहेत गावात? प्राथमिक शाळा 2 आहेत, वाडीला एक गावात एक. साधारणतः किती मुलं प्राथमिक शाळेत आहेत? 1 ते 4 वर्ग गावामध्ये तिथं 25 पोरं आहेत. आणि साधारणतः शिक्षक किती आहेत? गावात शिक्षक 2 आहेत. अच्छा, माध्यमिक शाळा आहेत का गावात? जिल्हा परिषद आहेत का? हा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे. आणि इकडे वाडीला आहे 100 पोरं आहेत, 7वी पत्र वर्ग आहे. आणि किती शिक्षक आहेत? इथं 7 आहे शिक्षक. अच्छा, 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का? इथं हायस्कूल होतं पहिलं, 10वी पत्र ते याच्या पोराचं त्यांनी बंद केलं अचानक. मग आता ती मुलं कुठे जातात? आता बाहेर गावाला जाते शाळेला. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? नाही. अच्छा सर, कॉलेज गावामध्ये जवळपास कुठे आहे? कॉलेज राजगुरू खेड तालुक्यात आहे, तालुक्याच्या ठिकाणी. आणि तिथं पाईटला आहे 11वी फक्त. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोलीला आहे. इथं गावामध्ये आता नवीन दवाखाना बांधायचं काम चालू आहे. गावामध्ये आशाताई आहेत का? आशाताई आहेत का गावात? आशाताई बोगटे. जसं आशाताई म्हणजे लहान मुलांना पोलिओ पाजायचं किंवा गरोदर स्त्रियांना. हा ते येतात ना, ते मॅडम दर महिने वाचतात त्या पोलिओ द्यायला, दवा गोळ्या द्यायच्यात. आपले हिंदून असे वारी आठवड्यातून 2 वाऱ्या येतात ते. बालमृत्यू आणि माता असं म्हणजे डिलिव्हरी नंतर 40 दिवसाच्या आत असं महिलांचं मृत्यूचं प्रमाण आहे का काय? नाही, महिलांचं मृत्यूचं प्रमाण नाही. आणि बालमृत्यू नाही. सर्वसाधारण गावामध्ये आजार कोणते सर? आजार आता काय थंडी तापाचं दुसरं नाही का आजार. बरं, गावामध्ये अपंग व्यक्ती किती आहेत? अपंग व्यक्ती आहे 2-3 आहेत. असं कोणतं अपंगत्व आहे ज्याचं प्रमाण जास्त आहे? ते लाखवा गेल्यासारखं असं पॅरालिस म्हणतात ना, वार गेलेलं. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का गावात? लहान मुलाचं हॉस्पिटल नाही, ते याला आंबोलीला जायला लागतं, नाही ते मग खेडला. ऍम्ब्युलन्स आहे का? अँब्युलन्स नाही. आणि HIV काय प्रमाण आहे? HIV किती टक्के प्रमाण आहे गावात? HIV नाही कोणी आढळलेला अजून. किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? आता याच्यातले 70% काही या कुटुंबातले एक व्यक्ती मुंबईला नोकरी ठिकाणी असतात. काही इथं गावाला 70% गावाला आहेत, 25% मुंबईला आहेत त्या लोकसंख्येत. गावामध्ये कोणत्या प्रकारचं धान्य पिकवतात? कोणती धान्य पिकवतात? काही नाही होती सर. गावामध्ये कोणती धान्य पिकवतात? धान्य भात आणि भात सोडून दुसरं काय नाही. हरभरा वाटाणा पडला, पाऊस तर येतो, नाही तर मग येत नाही तिथे. अच्छा, गावामध्ये साधारणतः पर कुटुंब किती एकर जमीन असेल, लोकांची शेती असेल? आता जेवढी लोक तेवढी शेतीवालीच आहेत. 10% आहेत अशी ज्यांना फारच शेती नाही माहिती. अच्छा, साधारणतः शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न काय? शेतकऱ्याचं शेतीचं काय 30 ते 35 हजार रुपये वार्षिक उत्पन्न. काय त्यांचं 50,000 पत्र असे उत्पन्न, जास्त काय उत्पन्न नाही. साधारणतः शेतावर काम करणाऱ्या व्यक्तींना किती रोजगार दिला जातो? शेतीत काम करणाऱ्याला खाऊन पिऊन 100 रुपये रोज आहे आमच्याकडे. इकडे
दिवसभर सकाळी 9 वाजता जायचं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बरं, शेतकऱ्याने आत्महत्या कधी केलेली आहे का गावात? इथं आमच्या गावात नाही केलेली आत्महत्या. एक मिनिट सर. हो ठीक. हॅलो.